शिवसेनेकडून असा जल्लोष केला जात आहे। इतकंच नाही तर आपल्या निकालामध्ये भरत गोगावले हेच व्हीप आणि प्रतोद म्हणून मान्यता देखील राहुल नार्वेकर यांनी दिलेली आहे। त्यामुळे ठाकरे गटाला हा मोठा धक्का की आता शिंदेची शिवसेना हीच मूळ राजकीय पक्ष असल्याचं आपल्या निकाल वाचनातून राहुल नार्वेकर यांनी सांगितलं आहे। विधिमंडळ पक्ष ज्याचा त्याचाच राजकीय पक्ष हा मोठा निकाल या ठिकाणी विधानसभा अध्यक्षांनी दिलेला आहे। शिवसेना मूळ राजकीय पक्ष हा शिंदेचा असा निकाल या ठिकाणी विधानसभा अध्यक्षांनी दिलाय। आणि या निकालानंतर आपण पाहतोय की खासदार हेमंत गोडसे यांच्या नेतृत्वामध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार जल्लोष करण्यात आलाय। ढोल ताशांच्या गजरामध्ये या ठिकाणी शिंदे गटाचे कार्यकर्ते जल्लोष करताना दिसतात। आणि विधानसभा अध्यक्षांनी दिलेला हा महानिकाल शिंदे गट 16 आमदार पात्र आणि ठाकरे गटाचे 14 आमदार पात्र ठरवण्यात आलेले आहेत। अपात्र करण्याची याचिका विधानसभा अध्यक्षांनी फेटाळलेली आहे। तर मूळ शिवसेना हा पक्ष हा शिंदेचा असल्याचा निकाल विधानसभा अध्यक्षांनी दिलाय। त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा एक मोठा धक्का। जवळपास 1 तास 44 मिनिटाच्या निकाल वाचनामध्ये उद्धव ठाकरे यांना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना कुणाची याबाबत मात्र मोठा धक्का दिलाय। मात्र आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावर शिंदे गट आणि ठाकरे गट या दोघांनाही विधानसभा अध्यक्षांनी दिलासा दिला। निकाल देत असताना विधानसभा अध्यक्षांनी पक्षप्रमुख नव्हे तर राष्ट्रीय कार्यकारिणी सर्वोच्च असल्याचं म्हटलेलं आहे। पक्षाची घटना ही यामध्ये सगळ्यात महत्त्वाची ठरलेली आहे। पक्ष कुणाचा हे ठरवण्यासाठी पक्षाची घटना या ठिकाणी त्याचा दाखला घेण्यात आला असं विधानसभा अध्यक्षांनी म्हटलं। पक्षप्रमुख स्वतः कोणताही निर्णय घेऊ शकत नाहीत। पक्षातही लोकशाही आहे, त्यामुळे राष्ट्रीय कार्यकारिणीचाच निकाल अंतिम असं देखील विधानसभा अध्यक्षांनी म्हटलेलं आहे। आणि या निकाल वाचनानंतर आपण पाहतोय की नाशिकमध्ये कशा प्रकारे जोरदार जल्लोष केला जातोय। दादा भुसे, खासदार हेमंत गोडसे हे देखील या जल्लोषामध्ये सहभागी झालेले आहेत। ढोल ताशांच्या गजर या ठिकाणी केला जातोय आणि आनंदाच्या भरामध्ये कार्यकर्ते न्हावून निघाले दिसतात। मुख्य गटनेता म्हणून शिंदेना देखील मान्यता देण्यात आली आणि त्यामुळे त्यांनी निवडलेला प्रतोद हाच योग्य, म्हणजे भरत गोगावले हेच प्रतोद म्हणून योग्य असल्याचं विधानसभा अध्यक्षांनी सांगितलं। सर्वोच्च न्यायालयाचं निरीक्षण या ठिकाणी बदलण्यात आलेलं आहे विधानसभा अध्यक्षांकडून आणि भरत गोगावले हेच प्रतोद ठरले। उद्धव ठाकरे यांच्या हातून पक्ष गेला, पण 14 आमदार मात्र त्यांच्याकडे राहिलेले आहेत। तर आत्ताचा महत्त्वाचा निकाल आणि महत्त्वाची बातमी, उद्धव ठाकरेंच्या हातून त्यांचा पक्ष गेला आहे, मात्र 14 आमदार हे उद्धव ठाकरेंच्या हाती कायम राहिले। उद्धव ठाकरे यांच्या हातून पक्ष गेला, मात्र 14 आमदार राहिले। त्यांना पात्र ठरवण्यात आलेले आहे। शिंदेचेही 16 आमदार आणि उद्धव ठाकरे यांचे 14 आमदार हे पात्र ठरलेले आहेत। मात्र खरी शिवसेना ही शिंदेचीच असा मोठा निकाल इथे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेला आहे। तसंच विधिमंडळ पक्ष ज्याचा त्याचाच राजकीय पक्ष हा मोठा निकाल देखील या ठिकाणी विधानसभा अध्यक्षांनी दिलाय। शिंदे गट हाच मूळ राजकीय पक्ष आहे आणि त्यामुळे भरत गोगावले व्हीप आणि प्रतोद म्हणून योग्य असल्याचा निकाल राहुल नार्वेकर यांनी दिलाय। त्यामुळे एक प्रकारे उद्धव ठाकरे यांना हा सर्वात मोठा धक्का मानला जातोय। मात्र दुसरीकडे 14 आमदार अपात्र केले नाहीत आणि ते पात्र ठरवल्यामुळे उद्धव ठाकरे यांना काहीसा दिलासा देखील म्हणावा लागेल। तर विधिमंडळ पक्ष ज्याचा त्याचाच राजकीय पक्ष असा मोठा निकाल या ठिकाणी विधानसभा अध्यक्षांनी दिलाय। सुप्रीम कोर्टाने जी विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष ही व्याख्या ठरवली होती, तर त्यामध्ये आता विधानसभा अध्यक्षांनी विधिमंडळ पक्ष ज्याचा त्याचाच राजकीय पक्ष असा मोठा निकाल दिला। त्यामुळे खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे यांच्याकडेच। 22 जून 2022ला शिंदेंनी बंड केल्यानंतर उद्धव ठाकरे यांना सर्वात मोठा धक्का बसलेला होता आणि त्यानंतर आज आता उद्धव ठाकरे यांच्या हातून शिवसेना गेलेली आहे। मूळ शिवसेना ही शिंदेचीच असल्याचं या निकालातून आता नार्वेकर यांनी स्पष्ट केलंय। परंतु ते आता